अध्याय 11 नरहरी जन्माख्यान. हा अध्याय पठन केल्यास आपणास संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल. अध्याय 11 नरहरी जन्माख्यान. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले, कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनी प्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात त्या करंजा गावी वाजसनियत शाखेच्या ब्राह्मणाच्या कन्या झाल्या. अंबाबावानी हे त्यांचे नाव. त्यांचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समय शिवपूजन करत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला त्यांच्याकडे विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिल्या. त्यांना एक तेजस्वी पुत्र झाले. ते जन्मापासूनच ओंकाराचा जप करत होते. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. हे अवतारी पुण्यपुरुष आहेत. हे गुरुरूपाने लोकांना उपदेश करतील. हे अष्टसिद्धी व नवनिधींचे स्वामी होतील. यांच्या दर्शनाने लोक पावन होतील. हे संन्यासी होतील. ज्योतिषांनी त्या पुत्रांना आदराने वंदन केले. ते भविष्य ऐकून माधव आणि अंबा यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याचे नरहरी हे असे नामकरण केले. शाळग्रामदेव हे त्यांचे जन्मनाम होते. नरहरी स्तनपान करत असत, पण अंबांना पुरेसे दूध येत नसल्याने त्यांची भूक भागत नसत. म्हणून त्यांनी आपल्या पतींना दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने त्या स्तनाला स्पर्श केला. तेव्हा त्यांनी दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. ते पाहून मातापित्यांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसत. त्यांना जमिनीवर खेळायला आवडायचे. ते 7 वर्षाचे होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काही बोलले नव्हते. म्हणून मातापित्यांनी त्यांना बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे ते मुके आहेत की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी त्यांची मुंज करावी लागणार होती. तेव्हा त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्यांची मुके पण अंबांना सहन होईना. त्यावेळी त्यांना रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आले. ती तात्काळ सोन्याची झाली. ते पाहून मातापित्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्यांच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. तेव्हा उभयतांनी त्यांनी दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुमचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसले. त्यांनी जानवे, शेंडी, कठीमेघला यांच्या गुन्हा करून मी मुंज झाल्यावर बोलीन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग मुहूर्त काढून नरहरींची मोठ्या थाटामाटात मुंजा केली. त्यावेळी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये हे विप्रुपुत्र गायत्री मंत्र कसे म्हणणार अशी कुजबूज चालली होती. मुंजीबंधनाचे सर्व विधी यथासंग पार पाडले. माधवांनी नरहरींना गायत्रीचा उपदेश केला. तो त्यांनी मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर त्यांच्या मातोश्री भिक्षा घेऊन आल्या. त्यांनी पहिली भिक्षा घालताच ते ऋग्वेद म्हणू लागले. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच सामदेव म्हणू लागले. तेव्हा हे अवतारी महात्मे आहेत याची खूण पटून लोक त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी आपल्या पुत्रांचे ते कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागले. नरहरींची मातोश्रींना नमस्कार केला व म्हणाले, तुम्ही मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे. आता मी घरोघरी भिक्षा मागेन व तीर्थयात्रा करेन. हे ऐकून अंबांना रडू आले. तुम्ही आमचे एकुलते एक पुत्र, तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून त्या मूर्छित पडल्या. नरहरींनी त्यांना सावध केले व म्हणाले, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. तुम्ही मला अडवू नका. तुम्हाला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. मग त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे त्यांना पूर्वजन्माचे स्मरण झाले. आपले नरहरी हे श्रीपाद वल्लभ आहेत. आपण त्यांचे नित्य प्रदोष समय पूजन करायचो. म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले हे त्यांनी ओळखले. नरहरी त्यांना म्हणाले, मातोश्री, मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नका. मी संन्यासी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप द्या. पण त्या संमती देणार. त्या म्हणाल्या, नरहरी, तुम्ही गेलात की पुन्हा दिसणार नाही. अल्प वयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रियाने
करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाले, नामधारक अंबाचे बोलणे ऐकून नारदांनी त्यांना जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. हे लक्षपूर्वक ऐका. हरि ओम.